नमस्कार, आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज येथे मी शेवभाजी बनवणार आहे। कमी वेळात आणि झटपट अशी ही भाजी तयार होते। सुरुवातीला आपल्याला येथे 2 कांदे भाजून घ्यायचे आहे। त्यासोबतच आपल्याला सुकं खोबरं सुद्धा इथे भाजून घ्यायचं आहे। 5 किंवा 6 मिनिटं आपल्याला इथे कांदे भाजून घ्यायचे आहे। खोबरं लगेच भाजलं जाणार आहे, त्यामुळे आपण भाजल्यानंतर खोबरं काढून घेऊ। यानंतर आपल्याला मसाला बनवण्यासाठी लागणार आहे 2.5 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1.5 चमचा धनेपूड, आलं लसूण पाकळ्या 10-12, तेजपत्ता आणि कांदा भाजून घेतलेला। आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरमधून 2-3 मिनिट फिरवून घ्यायचं आहे। शक्य होईल तोवर आपल्याला मसाला बारीक फिरवून घ्यायचा आहे। तुम्हाला तिखट किंवा चमचमीत खाण्याची आवड असेल तर तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। येथे मी कढई तापून घेतली आहे, त्यामध्ये आता आपण मसाला परतून घेऊ। मसाला हा मंद आचेवरतीच परतून घ्यायचा आहे, नाहीतर मसाला जळतो। येथे मी 1 टमाटर मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे। आता आपण फिरवून घेतलेले टमाटर तेलामध्ये फ्राय करून घेऊ। टमाटरची पेस्ट घालून घेतल्यानंतर आपल्याला मसाला मंद आचेवरतीच होऊ द्यायचा आहे। आपला मसाला मंद आचेवरती होतोय तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवून देऊ। तुम्ही कोणतीही भाजी बनवा, भाजीमध्ये गरम पाणी घातलं ना तर भाजीला चव अशी छान येते। मसाल्याला छान असं तेल सुटलं की त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे। थोडं पाणी घातल्यानंतर आपल्याला मसाला 2-3 मिनिट असाच परतून घ्यायचा आहे। आपला मसाला इथे जळायला नको म्हणून आपण इथे थोडं पाणी घालून घेतलेलं आहे। मसाला मंद आचेवरती भाजून घेतला की चारच्या कडेला ना असं तेल जमा होतं आणि भाजीला असा छान कलर येतो। तर यामध्ये आपल्याला रस्सा किती हवा आहे तेवढंच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। येथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे, तेच पाणी मी भाजीमध्ये घालणार आहे। तुम्ही बघू शकता येथे भाजीला छान अशी तरी आलेली आहे आणि रंग सुद्धा असा छान आलेला आहे। यामध्ये आपण सर्वात शेवटी मीठ घालणार आहे। मीठ सर्वात शेवटी का घालायचं तर रस्स्याची क्वांटिटी बघून आपल्याला कळते की मीठ किती घालायचं, म्हणून आपण मीठ हे सर्वात शेवटी घालणार आहे। मीठ घालून झाल्यानंतर रश्श्याला मंद आचेवरतीच 4-5 मिनिट उकळ येऊ द्यायची आहे। मसाल्यातील चव रश्श्यामध्ये उतरायला हवी म्हणून हे मंद आचेवरती उकळून घ्यायचं आहे। मंद आचेवरती तुम्ही जेवढं रश्श्याला शिजवाल तेवढी भाजीला चव अशी छान येते। यामध्ये सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर घालून घ्यायचा आहे। कोथिंबीर जर का तुम्ही मसाल्यामध्ये फिरवून घेतला तर मसाल्याचा रंग काळपट येतो, म्हणून आपल्याला कोथिंबीर शेवटीच घालायचं आहे। बाजारामध्ये शेव भाजीचे तिखट शेव मिळतात, ते शेव मी इथे वापरणार आहे। रस्सा थोडा थंड झाल्यानंतरच आपल्याला शेव भाजीमध्ये घालून घ्यायची आहे। जर शेव गरम रश्श्यामध्ये घातले तर शेव हे नरम होऊ शकता, म्हणून रस्सा थोडा थंड झाल्यानंतरच आपल्याला शेव रश्श्यामध्ये घालून घ्यायची आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला तरी सुद्धा छान आलेली आहे आणि कलर सुद्धा छान आलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही शेवभाजी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।